आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो, मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं। गीता मला खरंच माफ कर। माझा खरंच भावना मॅडमवर मनापासून प्रेम आहे। आनंदी सकट स्वीकारायला सुद्धा तयार आहे। मला फक्त थोडा वेळ दे, थोडा वेळ। हाँ, वहिनी तुम्ही इथे काय करताय? सिद्धू, मला तुझी परिस्थिती कळतीये। खरं तर घरातल्यांनी तुला न विचारता असं तुझं लग्न ठरवणं चुकीचं आहे, पण काय करणार? मला नाही वाटत घरातले तुझं काय ऐकतील। कित्येक दिवस झालं मी पाहतेय, तू किती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांना, पण कोणीच तुला दाद दिली नाही। खाना वहिनी कोंडी होऊन बसली आहे। कधी कधी तर असं वाटतं मला की सगळ्यांपासून कुठेतरी लांब पळून जावं। असं लांब जाऊन प्रश्न सुटणार आहेत का सिद्धू? कळतंय मला, मान्य आहे, पण दुसरा मार्ग पण तर सुचत नाही। हे बघ सिद्धू, तू ना एकतर पूर्वीला जाऊन सगळं सांगून टाक। तिला सांग की मी मनापासून लग्न करायला तयार आहे। नाहीतर तुझ्या मनात जे काही सत्य आहे ना, ते भावनाला जाऊन सांगून टाक। ज्यावेळी योग्य तो निर्णय घे काय। आणि याहून जास्त जर उशीर झाला ना, तर तुझ्या हाती काहीच लागणार नाही। आणि एकदा का पत्रिका लोकांपर्यंत पोहोचल्या तर पूर्वीच तुझी बायको होईल। नाही, मी असं होऊनच देणार नाही वहिनी। हो ना, मग काय तो लवकरात लवकर निर्णय घे आणि सगळ्यांना जाऊन स्पष्ट सांग की कोणावर तुझं प्रेम आहे ते। नाही, म्हणजे सगळ्यात आधी मला भावना मॅडमशी बोलावं लागेल, मग इतरांशी। कसं बोलू तेच कळत नाही आता। हे बघ सिद्धू, यावेळी नीट विचार कर आणि योग्य तो निर्णय घे। हं, मी येते। ही काल आलेली आरती माझ्या रूम मध्ये जाऊन माझ्याच कपड्यांचे खिसे तपासते। ते म्हणतात ते खोटं नाही, ही असली माणसं जन्मापासूनच चोर असतात। बास झाला आता। भावना मॅडमना सांगायचंय काहीही झालं तरी। हाँ मिस्टर गाडे पाटील, बोला ना। मॅडम, मला तुमची जरा मदत हवी आहे। काय झालं, बोला। म्हणजे मी तुम्हाला म्हटलं नव्हतं, माझा एक मित्र आहे ज्याचं लग्न ठरलंय, पण त्याचा एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे। त्याचा जरा प्रॉब्लेम झालाय।
हा पण त्याने अजून घरी सांगितलं नाही का याबद्दल? नाही ना, म्हणजे खूप प्रयत्न केले त्याने, कोणी ऐकतच नाही त्याचं. त्याविषयीच बोलायचं होतं तुमच्याशी. नाही पण यात आता मी काय करणार? नाही म्हणजे मी मला जे सुचेल ते तुम्हाला सांगेनच, पण तुमच्या मित्रालाच याबद्दल काहीतरी करावं लागेल. त्याचं जिच्यावर प्रेम आहे ना, त्या मुलीशी बोलून सगळं सॉल्व्ह करावं लागेल. तेच तर करायचंय. म्हणजे नाही म्हणजे तेच करायचंय त्याला. फक्त त्याआधी एका मुलीच्या बाजूने पण विचार करायला हवा ना, म्हणून तुमच्याशी बोलायचं होतं. आपण भेटू शकतो का? तुम्ही खरंच विचारताय का? हो म्हणजे खरंच बोलते म्हणजे चालेल ना तुम्हाला? हो चालेल ना. म्हणजे किती दिवस झाले मला तुम्हाला भेटायचं होतं. तुम्हाला भेटून थँक्यू म्हणायची खूप इच्छा आहे माझी. तुमच्या मित्राच्या निमित्ताने का होईना आज आपली भेट होणार असेल तर मला चालेल. ठीक आहे, मग मी तुम्हाला वेळ आणि पत्ता मेसेज करतो. भेटूया आपण. हो चालेल. चला आज गाडे पाटलांच्या मित्राच्या निमित्ताने का होईना पण आज मिस्टर गाडे पाटलांना भेटून मला त्यांना थँक्यू म्हणता येईल. जानू मी निघालो. बाय. जयंत अरे 1 मिनिट थांब प्लीज, हे टेस्ट कर ना. जयंत हे काय? हा गेला पण आता हे कोणाला टेस्ट करायला देऊ? वॉचमॅन दादा आहेत की, हा त्यांनाच हे टेस्ट करायला देते. एक मिनिट, ती कपाटातली फाईल मी सोबत घेतलीच नाही. ओ गॉड. नाही, एकदा बॅगेत चेक करतो.